शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे। मराठी बहुल भागात शिवसेना भाजपनं दावा केलाय, तर 2017 नुसार शिवसेनेची विजयी जागांवर उमेदवारांची मागणी आहे। तर विधानसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या मताधिक्यानुसार जागा वाटप खरं तर व्हावं यासाठी भाजप आग्रही आहे। कुलाबा मतदारसंघात भाजपचे राहुल नार्वेकर हे आमदार असून 2017 मध्ये इथे शिवसेनेचा विजय नगरसेवक असल्यानं त्या ठिकाणी शिवसेनेचा दावा पाहायला मिळतो। दादर लालबाग मध्ये मराठी बहुल भाग असल्यानं शिवसेनेनं या ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। तर विधानसभा निवडणुकांच्या निकालानुसार या जागा भाजपला मिळावा यासाठी भाजप देखील आग्रही आहे। अंधेरी पूर्व मध्ये शिवसेनेचे खरं तर आमदार मुर्जी पटेल असले तरी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा मताधिक्य अधिक आहे। त्यामुळे या मतदारसंघातही या जागांवर दोनही पक्षांनी दावा केला। अजूनही 35 ते 40 जागांवर बैठकीत चर्चा झाली आहे। अशा किचकट जागांमुळे अजूनही जागा वाटपाचा खरं तर तिढा कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। उमेश, काय सविस्तर माहिती? कृपा, गेल्या काही दिवसापासून सातत्याने जागा वाटपाच्या बाबत चर्चा सुरू आहेत, मात्र चर्चा काही संपताना दिसत नाहीयेत। याआधी 77 जागांचा तिढा होता, मात्र तो तिढा आता कमी होत जवळपास 35 ते 40 जागांपर्यंत आलेला आहे। मात्र अजूनही या जागांवरती एकमत होताना दोन्ही पक्षाचं पाहायला मिळत नाही। मराठी बहुल जागा असेल किंवा मग जिथे विधानसभेला आमदारकीसाठी भारतीय जनता पक्षाला जिथे मताधिक्य जास्त होतं त्या जागांवरती भारतीय जनता पक्षाने दावा केलाय। तर 2017च्या निकालानुसार जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार जिंकले होते किंवा नगरसेवक निवडून आले होते त्या तिथे शिवसेनेचा दावा आहे आणि असे दोन्ही पक्षाचे दावे असल्या कारणाने या जागेचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये। जसं अंधेरी पूर्व मध्ये जर आपण पाहिलं तर अंधेरी पूर्व मध्ये शिवसेनेचा उमेदवार जिंकलेला आहे। शिवसेनेचे मुर्जी पटेल तिथे आमदार आहेत, मात्र मुर्जी पटेल हे आधी भारतीय जनता पक्षात होते, मात्र ती जागा आमदारकीला निवडणुकांमध्ये शिवसेनेला मिळाली होती आणि मुर्जी पटेल मग शिवसेनेतून निवडणूक लढले होते, मात्र त्या तिथे दावा हा भारतीय जनता पक्षात होता। त्याच्यामुळे आता देखील नगरसेवकांच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्हाला त्याकडची जागा मिळावी, मात्र आता आमदार आमचे आहेत म्हणून आम्हालाही जागा मिळावी, अशा प्रकारच्या तिढाच्या या सगळ्या जागा आहेत आणि तिथे अजूनही चर्चा सुरू आहे। तिढा अजून काही सुटलेला नाही। तसंच कुलाबा परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर तिथं राहुल नार्वेकर आमदार आहेत आणि तिथे आधी धनुष्यबाणाच्या चिन्हावरती नगरसेवक निवडून आले होते, त्याच्यामुळे आता ती जागा शिवसेनेने मागितलेली आहे। उभाटाकडे ही जागा होती, मात्र आता हे नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे या जागांवरती देखील अजून तिढा सुटलेला नाही। अशा जवळपास 35 ते 40 जागा आहेत जिथे मताधिक्य असेल किंवा मग जुन्या 2017च्या कलानुसार दोन्ही पक्षांकडून जागा मागितल्या जात आहेत, मात्र त्या अजून तिढा सुटलेला नाही। आता थोड्या वेळातच तिसरी बैठक जी आहे ती शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची होणार आहे आणि या बैठकीत नेमकं या सगळ्या संदर्भात तिढा सुटतोय का किंवा काही निर्णय घेतला जातोय का याकडे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। उमेश, खरं तर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचा कॉन्फिडन्स वाढल्याचं पाहायला मिळतं, कारण 2017चे जे उमेदवार होते, जे शिवसेनेचे उमेदवार होते, ज्या जागा शिवसेनेनं निवडून आणल्या होत्या त्या जागांवर देखील भारतीय जनता पक्षाचा दावा करते। उमेश, नक्कीच या जर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि नगर परिषदेच्या जर आपण निवडणुका पाहिल्या तर भारतीय जनता पक्ष हा खूप पुढे आहे सर्व इतर पक्षांपेक्षा, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला आहे। आणि विधानसभेचा देखील जर आपण निकाल पाहिला तर ते निकाल देखील भारतीय जनता पक्षाच्या अगदी कॉन्फिडन्स वाढवणाऱ्याच आपलं पाहायला मिळतात। मुंबईत देखील त्यांना चांगलं यश मिळालं होतं आणि त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या नगरसेवकांसाठीच्या जागांचा तिढा आहे त्याबाबतचा दावा जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळते। मात्र 2017 नुसार ज्यावेळेस शिवसेना फुटली नव्हती त्यामुळे त्या जागांवरती दावा आता जरी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे करत असले तरी तिथे तो दावा मानायला भारतीय जनता पक्ष तयार नाहीये। अजूनही तिकडे एकनाथ शिंदे यांची ताकद कमी असल्याचं म्हटलं जाऊन भारतीय जनता पक्ष त्या जागांवरती आपला अधिकार किंवा आपला हक्क ते सांगताना पाहायला मिळतं। त्याच्यामुळे अशा काही जागा आहेत ज्याच्यावर अजूनही चर्चा सुरू आहे। आज रात्री उशिरापर्यंत बैठक चालणार आहे आणि या बैठकीतून या ज्या तिढ्याच्या जागा आहेत यावरती चर्चा करून कुठे ना कुठे या दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य घडून आणलं या जागाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न आजच्या बैठकीतून केला जाईल। कृपा, निश्चित उमेश, जर आपण पाहिलं तर दोनही पक्ष खरं तर हा तिढा कसा सोडवतात किंवा यावर काय तोडगा काढतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.